आता बघूयात इतरही घडामोडी। ऑपरेशन टायगरच्या वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी सर्व खासदारांची महत्त्वाची आणि तातडीची बैठक बोलावली होती। अत्यंत संवेदनशील अशा या बैठकीला ठाकरेंच्या 9 खासदारांपैकी केवळ 4 खासदारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली, तर इतर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचं सांगण्यात येते। यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा बैठकीला 9 पैकी 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर 5 खासदार गैरहजर होते। त्यापैकी नागेश पाटील आष्टीकर आणि संजय देशमुख हे 2 खासदार ऑनलाईन उपस्थित होते। नागेश पाटील आष्टीकरांनी या बैठकीत हजेरी लावल्याचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। त्याच्यामध्ये तुम्ही तुमची कारण जी काय ते सांगा, तुम्ही संपर्कात माझ्या आहात आणि तुम्ही कुठे जात नाही आहात। याच्यामध्ये मग कुठे संशयाची भूतं हे आपापल्यात कोणाला सोडत नको। पुन्हा काय होतं, मग कार्यकर्त्यांमध्ये चर्चा, प्रेसमध्ये चर्चा आणि काही कारण नसताना मग आपल्याबद्दल एक संशय व्यक्त केला जातो, गोंधळ निर्माण केला जातो। तर तो होऊ नये म्हणून जरा तुमच्याकडे थोडी एक स्टेटमेंट येऊ द्या। तुम्ही सांगा, मी पण सांगणार आहे की आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली आहे, सगळेच्या सगळे माझे खासदार माझ्यासोबत आहेत। 2 वर्ष झालं तुम्हीच पाहायला लागले। मी निवडून आलो दुसऱ्या दिवशीपासून तुमचं टायगर ऑपरेशन चालू आहे। 2 वर्ष पूर्ण होऊन गेले आम्हाला, आणि माझा 1 दिवस आहे पूर्ण राजेस्तोर तुम्ही म्हणणारच हा। त्याचा काही विषय नाही। उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन? काहीच नाही आहे। उद्धव साहेबाला पूर्णपणे विश्वास आहे आमच्या सगळ्यावर, आणि कुठली अशी चर्चेला काही उदाहरण आणू नये आपल्या सगळ्याला विनंती करतो। मी तुम्हाला माहिती आहे की तर निवडणूक चालू आहे, तर मला इथून हलता येण्यासारखी परिस्थिती नाही आहे। भाऊसाहेब वागचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय बंडू जाधव हे 3घे जण अनुपस्थित होते। एकीकडे ठाकरेंच्या गैरहजर खासदारांवरून चर्चा सुरू झाल्या असतानाच खासदार संजय राऊत यांनी मात्र सर्व 9 खासदार आमच्या सोबत असून 4 जण प्रत्यक्ष तर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित असल्याचं सांगितलं। पूरे एक्चुअली रूटीन मीटिंग है। महीने में एक बार हम सब सांसद मिलते हैं मातोश्री पे, उद्धव जी मार्गदर्शन करते हैं। रूटीन मीटिंग है और उसमें सभी हमारे सांसद आज के मीटिंग में डायरेक्ट और वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा सहभागी हो गए। तो जो आप अफवाहें फैला रहे हो बंद कर दीजिए। कौन सा ऑपरेशन टाइगर? 9 सांसद उपस्थित रहे। कौन सा ऑपरेशन टाइगर की बात आप कर रहे हैं? हम सब लोग टाइगर ही है। अभी हम ऑपरेशन वुल्फ करने वाले हैं। गैरहजर खासदारांबाबत राऊतांनी काय माहिती दिली आहे पाहूयात। भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नाहीये, त्या रुग्णालयात दाखल असून वागचौरे रुग्णालयातून ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते। ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा आजारी आहे, पुण्यातील रुग्णालयात दाखल आहे। निंबाळकर ही रुग्णालयातून ऑनलाईन उपस्थित होते। संजय बंडू जाधव हे काही कारणास्तव हजर राहू शकले नाहीत। उद्धव ठाकरेंशी त्यांनी फोनवरून चर्चा केली अशी माहिती संजय राऊतांनी दिली। ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वागचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। सामाजिक याच्यापासून लोकांचं हेच लक्षच काढून घेणं आणि वेगवेगळ्या विश्वामध्ये नेऊन जाणे चाललंय। त्या बाबतीमध्ये आंदोलन, महागाई आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज पेरणीच्या बाबतीमध्ये तर आंदोलन घ्यायचं आहे, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये जे काही घोषणा झाली आहे ती कशा रीतीने होतं, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन झालं आणि सगळे बरोबर आहेत। ओके, ऐसा 2 साल से उड़ रही है, क्या हो रहा है? अभी ऐसा हो जाएगा, शेर आया, शेर आया, शेर आया, और जब सच्ची आने वाला रहेगा अजून मला कोणी काय संपर्क केला नाही। साहेब म्हणाले, अरे काय चाललंय ते म्हणाले, सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही सोबत आहोत, हा विषय ना। आता 7 सांगत होते ना तुम्हाला, 4 तर ते फिजिकली दिसले ना तुम्हाला, बाकीचे सर्व व्हिडिओ कॉल पण माझ्या मोबाईलमधनं तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कॉल केला की नाही। संजय राऊतांनी खासदारांच्या गैरहजेरीबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरीही जे खासदार गैरहजर होते त्यांच्याकडून बैठकीआधी कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती। भाऊसाहेब वागचौरे संपूर्ण दिवसभर नॉट रिचेबल होते। ओमराजे निंबाळकर यांच्याकडूनही बैठकीबाबत काहीही स्पष्टता समोर आलेली नाही।
तर परभणीचे खासदार संजय जाधव हे बैठकीला उपस्थित राहिले नाहीत। मात्र मतदारसंघातील धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं समोर आलंय। वाकचौरे त्यांच्या पक्षाचे खासदार काय बोलले आता त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, अर्थार्थी संबंध नाही। त्यांच्या पक्षात काय चाललंय याच्याबद्दल आम्ही त्याच्यात डोकूनही पाहत नाही ना, आम्हाला ती सवय नाही। आमच्याकडे जे डॉक्टर आहेत एकनाथ शिंदे साहेब ते योग्य वेळेला ऑपरेशन करत असतात, म्हणून याच्या चर्चा आमच्याकडे कुठेही नाहीये, या फक्त मीडियात चाललेल्या बातम्या आहेत। पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयानंतर तृणमूल काँग्रेस पक्षाची वाताहत सुरू झाली आहे। अनेक खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडली आहे। त्यानंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेत एकूण 9 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा होत्या। मात्र सर्व खासदार एकजूट असून ते निष्ठेनं ठाकरेंच्या शिवसेनेसोबत खंबीरपणे उभे आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला असून या सर्व चर्चा त्यांनी फेटाळल्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।